जातीय जनगणनेबाबत भुजबळ धादांत खोटं बोलतायत असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. भुजबळ ओबीसी नेते असूनही भाजपकडे झुकलेत. भुजबळांनी ओबीसींचं नुकसान केलंय असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. मी जाहीर अभिनंदन केलं, कारण 1991 साली त्यावेळेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद निर्माण झाली. तेव्हापासून जिथे आमच्या मग रामलीला मैदान असेल, पटना गांधी मैदान असेल, जयपूर असेल, मुंबई, नागपूर, आंध्र, मध्य प्रदेश, सगळ्या ठिकाणी, पंजाब, हरियाणा, या सगळ्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आमची जातीगणना करा. तर ही मागणी आमची सातत्यानं होती आणि ती मागणी त्यांनी जातीगणना त्या आता होणाऱ्या सेन्सस मध्ये जे आहे जनगणनेमध्ये टाकली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. व्यक्तिगत जनगणनेच्या बाबतीत मंत्री छगन भुजबळ साहेब धांदार खोटे बोलत आहेत. 2011च्या जनगणनेच्या मध्ये कॉलम नव्हतं आणि आता कॉलम घातलेलं आहे असं म्हणून ते या जनगणनेचे पाठराखण करत आहे. खरं म्हणजे ही जनगणना होणारच नाही आणि झाली तरी खऱ्या अर्थाने मागच्या वेळेस झालं होतं. मागच्या वेळेस हे झालं होतं की जनगणनेसाठी 20,000 कोटी रुपये 2011 मध्ये खर्च करण्यात आले, परंतु खऱ्या अर्थाने जनगणना मिळाली नाही. स्वतः म्हणजे सरकारने हे कबूल केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.